मित्रांनो, एकदा पहिलीच्या जुन्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील हा धडा आपण आज बघणार आहोत. धड्याचं नाव आहे लबाड कोल्हा. एक कोंबडीचे पिल्लू होते. ते झाडाखाली दाणे टिपीत होते. इतक्यात थोडा वारा आला. झाडाची पाने हलली. एक पान खाली पडले. ते पडले नेमके पिल्लाच्या पाठीवर. पिल्लाने वर पाहिले. त्याला वाटले आभाळ पडले. ते घाबरून पडत सुटले. पडता पडता त्यांना भेटला एक ससा. त्याने विचारले, अरे असा पडतोस का? पिल्लू म्हणाले, पडा पडा पडा, जीव वाचवा, आभाळ खाली पडत आहे. त्याचा एक तुकडा माझ्या पाठीवर पडला. ससा घाबरला. तोही त्याच्याबरोबर पडू लागला. ते दोघे पडत होते. समोरून एक बदक येत होते. त्याने विचारले, ससा ससा, काय झाले तुला? पडतोस का असा? ससा काही थांबला नाही. तो म्हणाला, बदक बुवा, पडा पडा, थपकत थपकत चालू नका, वर आभाळ पडत आहे. बदक बिचारे घाबरले. त्याच्याबरोबर पडू लागले. वाटेत एक लांडोर नाचत होती. बदक म्हणाले, ए नाचनबाई, पुरे कर नाचणे, आभाळ खाली पडत आहे. लांडोर पण घाबरले. तीही लागली पडायला. ते चौघेजण पडत होते. आभाळ पडले असे सारखे ओरडत होते. आभाळ पडले असे सारखे ओरडत होते. समोरून आला एक कोल्हा. त्यानेही ऐकले. तो होता लबाड. मनात म्हणाला, बरी सापडले शिकार. तो समोर गेला आणि त्यांना म्हणाला, घाबरू नका, चला सारे माझ्या घरात. माझे घर आहे जमीन. आभाळ पडले तरी ते राहील वरच. लांडोर, बदक, ससा व पिल्लू हे सर्व कोल्ह्याच्या बिळात आले. कोल्हा म्हणाला, आता राहा इथंच, वर जाल तर आभाळ पडेल. चौघांपैकी कोणीच कधी वर आले नाही.